राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट। नाशिकच्या चांदवडमध्ये आसरखेडे गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। द्राक्ष बागांना पावसामुळे नदीचं स्वरूप। अनेक गेल्या 2 दिवसांपासून चांदवडमध्ये सुद्धा पाऊस सुरूच। हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस। शहरातील मस्तान शाह नगरमध्ये नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। नागपूरच्या कळमना भागामध्ये पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। कळमना वगळता उर्वरित भागामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा। सोलापूर शहरातही पावसाची हजेरी। सर्वसामान्यांसह बळीराजाही सुखावला। हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस। वसमत शहरामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। पहिल्याच पावसामध्ये सगळीकडे पाणीच पाणी। यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। कळंब, आर्णी, दारव्हासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। खरीप हंगामामधील पिकांच्या लागवडीला सुरुवात। नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। नदी नाले भरून वाहिले। खरीपाच्या पेरणीचा मार्ग मोकळा। बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे नांदुरा, जळगाव, जामोद या मार्गावरती मोठे झाड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प। मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यामधील एडशी येथे रामलिंग धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। पर्यटकांची पावलं रामलिंग धबधब्याकडे। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। अचानक सुरू झालेल्या पावसानं पर्यटकांची उडाली तारांबळ। जालन्याचे जिल्हाधिकारी कृष्णनाथ पांचाळ यांनी केली सोयाबीनची लागवड। सिंधी काळेगाव इथे शेतकरी विष्णुपंत गिराम यांच्या शेतामध्ये जाऊन केली लागवड। नाशिकमध्ये पावसाळा सुरू होऊनही रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरूच। त्यामुळे शहरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी। वाहतूक शाखेचं मात्र दुर्लक्ष। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये अस्तान धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन कोसळली दरड। मुख्य रस्त्यावरती दरड कोसळल्यानं बांद्री पट्ट्यामधील अनेक गावांचा संपर्क तुटला। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा आणि टिटवाळा भागामध्ये वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू। पावसामुळे झाडाखाली थांबले असताना कोसळली वीज। जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान। नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानाची पाहणी। प्रशासनाला दिले पंचनामा करण्याचे आदेश। गोंदियाच्या गोरेगाव पोलीस स्टेशनमधील दप्तरी विभागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग। आगीमध्ये कुठलीही महत्त्वाची कागदपत्रे जळाली नाहीत। मात्र लॅपटॉप, प्रिंटर, मॉनिटर, कीबोर्ड अशी विद्युत उपकरणं मात्र जळाली। भंडारामध्ये 11 गुन्ह्यांमधील चोरीच्या साहित्यासह 4घांना अटक। 2 दुचाकी, 7 मोटर पंप जप्त। भंडारा एलसीबी पथकाची कारवाई। मुंबई गोवा महामार्गाच्या दरम्यान जगबुडी नदीच्या पुलावरती कंटेनरचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। महाड एमआयडीसी परिसरामध्ये भीषण अपघात। 2 तरुण कामगारांचा जागीच मृत्यू तर 2 जण जखमी। नाईट शिफ्टसाठी रस्त्यावरून पायी चालत असलेल्या 4 कामगारांना टेम्पोनं मागून दिली धडक। नागरी सुविधा आणि क्रीडांगणासाठी जागा द्या। सांगलीच्या शामरावनगर भागातील लहान मुलांचं महानगरपालिकेच्या समोर क्रिकेट खेळत अनोखा आंदोलन। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजार समितीच्या 13 सदस्यांसह 2 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल। पदाचा गैरवापर करून जवळपास 32 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचं उघड। सांगलीच्या कडेगावमधील नागरिकांच्या टेंभूच्या पाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा। यावेळी संतप्त नागरिकांनी केली घोषणाबाजी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापशी बियाण्यांचा काळा बाजार। जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कपाशी बियाण्याच्या विक्रेत्यांकडून काळा बाजार। मात्र कृषी विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप। बोगस बियाण्यांसंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करा। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश। कॉल गर्लचे खोटे मोबाईल नंबर गुगलवरती अपलोड करून तरुणांना फसवणाऱ्या टोळीला कोलकात्यामधून अटक। पिंपरी चिंचवडच्या खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलिसांची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।